हरिओम. आत्मपूजा उपनिषद योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. गुह्य ज्ञान भाग 2. अज्ञान. जे जे माहीत आहे त्याला जर ज्ञान असे म्हटले तर जे माहीत नाही त्याला अज्ञान असे म्हटले जाते. विश्वात सतत बदल होत असतात. विश्व सतत परिवर्तित होत असते. यामुळे विश्वात सतत नवनवीन निर्मिती होत असते. यामुळे माणसाला माहीत असलेल्यापेक्षा त्याला माहीत नसलेले सदा जास्त असणार आहे. त्यांनी कितीही ज्ञान मिळवले तरीही तो विज्ञानाच्या बाबतीत कधीही पूर्णत्वाला शेवटच्या टोकाला पोहोचणार नाही. तो विज्ञानाचा कायमकरिता शोधक विद्यार्थीच राहणार आहे. त्याला काही प्रमाणात ज्ञान असल्यामुळे त्याला अज्ञानी असे म्हणता येत नाही. म्हणून त्याला विज्ञानाचा विद्यार्थी असे म्हटले आहे. मनुष्य तर सजीव ज्ञानाला वंचित राहतात. झाडे, वृक्ष, लता, पल्लवी, पशु, पक्षी, किडे, मुंग्या, जलचर प्राणी इत्यादींना आपण जगतो म्हणजे नेमके काय करतो याचा काहीही पत्ता नसतो. ही सृष्टी म्हणजे नेमके काय आहे याची त्यांना ओळख नसते. तेही ग्रह, गोल, तारे पाहतात परंतु त्याचा त्यांना काहीही उलगडा होत नाही. तेही ऋतू अनुभवतात परंतु ऋतू होतात म्हणजे नेमके काय होते हे त्यांना समजत नाही. झाडे, वृक्ष, लता, पल्लवी तर बिचारी जन्मापासून मृत्यूपर्यंत एका जागी ठाम उभी किंवा आडवी असतात. जणू काही त्यांच्या घेरापलीकडे सृष्टी अस्तित्वात नाही. पशु, पक्षी, किडे, मुंग्या अत्यंत मर्यादित हालचाली करतात. जणू काही त्यांच्या कक्षेच्या अरण्याबाहेर जग अस्तित्वात नाहीच. जलचर प्राणी स्वतःला पाण्यात सीमित करतात. जणू काही त्या जलाशयाबाहेर काहीही सृष्टी अस्तित्वातच नाही. अशा प्रकारे मनुष्य तर सजीव जगताच्या ज्ञानाला वंचित असतात, अज्ञानी असतात. त्यांना जे काही जीवन दिलेले आहे त्याबाहेर ते कधीही जगत नाही. त्यात काहीही बदल केला जात नाही, सुधारणा केली जात नाही. कारण वस्तू जगताच्या अज्ञानामुळे त्यांना जीवनात नाविन्य आणणे समजत नाही. त्यांची बुद्धी, स्मृती, मन अति क्षीण आहे, मर्यादित आहे. देह जीवित ठेवणे, प्रजोत्पादन करणे इतपतच त्यांना उमज, समज, जाण आहे. माणसाने त्यांना पाळून काही शिकवले तर ते अत्यंत मर्यादित असे काही शिकतात परंतु ते तेवढ्यापुरतेच असते. मनुष्य तर प्राण्यांप्रमाणेच काही माणसांनाही ज्ञान नसते, त्यांना अज्ञानी म्हटले जाते. अशांची बुद्धी, स्मृती, मन कमी तीव्रतेची असते. अशांना जन्मतःच उमज, समज, जाण जवळजवळ नसते. यात 2 प्रकार असतात. एक प्रकार असतो तो विकलांग असलेल्यांचा, दुसरा प्रकार असतो तो हातीपायी धडधाकट असलेल्यांचा. आधुनिक संशोधनाने उपकरणे तयार करून अशांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जातो परंतु त्याला खूपच मर्यादा असते. असे अज्ञानी त्यांच्या कुवतीनुसार येथील वस्तू जगताची फारशी दखल न घेता जीवन जगतात. खरे पाहता त्यांच्याकडून जीवन जगले जाते. विज्ञान. नित्य जीवनात उपयुक्त असे जे काही माहीत असते त्यापेक्षा काहीतरी निराळे असे शोधले गेले की त्याला विज्ञान असे म्हटले जाते. कारण असे ज्ञान आत्तापर्यंत ज्ञात नव्हते म्हणून त्याला म्हणजे विशेष ज्ञान असे म्हणले जाते. काही कालावधी जातो आणि हे विशेष ज्ञान सर्वसामान्य होते. तोपर्यंत आणखी नवीन आणि म्हणून विशेष ज्ञानाची भर होते. हे असे अव्याहत सुरूच असते. याचा अर्थ जे जे नवीन माहीत झाले त्याला विज्ञान असे म्हणले जाते. याला आधुनिक ज्ञान असेही म्हणले जाते. या आधुनिकीकरणामुळे माणसाचे जीवन सुसह्य, सुकर, सुलभ, सुविध, सुरेख झाले आहे. दिवसेंदिवस या विश्वातील भौतिक वस्तू जगताचा मानव पुरेपूर आणि भरपूर उपयोग करत आहे. त्याने अनेकविध उपकरणे शोधून स्वतःचे जीवन कमी कष्टाचे, कमी कटकटीचे, कमी व्यापाचे केले आहे. कमीत कमी वेळेत, कमीत कमी शक्तीत, कमीत कमी जागेत तो भरपूर उद्योग करत आहे. तत्वज्ञान. ज्ञान, विज्ञान यामधून माणूस काही तत्वे शोधून काढतो त्याला तत्वज्ञान असे म्हणतात. दीर्घ कालावधीचा विचार करता
ही तत्वे टिकणारी असतात। या अशा तत्वांचा आधार घेऊन माणसाला आणखी पुढील नवनवीन शोध लावता येतात। त्यामधून नवीन तत्वांची भर होते। काही वेळा नवीन शोध असे काही लागतात की जुनी तत्वे मोडीत निघतात। माणसाला कल्पनाशक्ती महाप्रखर आणि महातीव्र अमर्याद आहे। त्या जोरावर तर्क करून तो अनेक सिद्धांत सिद्ध करतो। त्यांनाही तत्वज्ञान असे म्हणतात। तर्काने तर्क असिद्धही करता येतो। ही सर्व तात्विक चर्चा असते। त्याचाही उपयोग करून कधीकधी फार उपयुक्त असे शोध लागतात। हरिओम।